सौभाग्यवती भाग 13वा. ताईसाहेब आत एक बाई म्हणाला. काय बाईजी? नयनने विचारले. चेअरमन साहेब आले आहेत. बाईजी म्हणत असताना खांडरे आत आल्याचे पाहून नयनने उठून त्यांचे स्वागत केले. खुर्चीत बसत साहेब म्हणाले. काय म्हणते शाळा आणि आपले शिक्षक? पगाराबाबत कुरकुरत असतील सर्वजण. नाही, तसं काही नाही साहेब. ताई, आम्हाला माहिती आहे तुम्ही नाहीच म्हणणार, पण तुम्हाला होणारा त्रास आम्ही जाणून आहोत. या महिन्यापासून सर्वांना, अगदी बाईजी तुम्हालाही 50 रुपये पगारवाढ करीत आहोत. काही दिवसातच 2 खोल्यांचे बांधकाम सुरू करीत आहोत. क्या बाईजी, पगार बड़ी खुश हो की नहीं? चाय वाय नहीं पिलाओगे क्या हमको? अभी लाया साहेब, असे म्हणत बाई बाहेर गेला चहा घ्यायला. ताईसाहेब, कन्या काय म्हणते? सर, संजीवनीला हॉस्टेलमध्ये ठेवलं आहे आणि लहान माधवी आपल्याच शाळेत शिकत आहे. वा, छान. हे चांगलं केलं तुम्ही. नाहीतरी शाळेसंदर्भातले तुमचे निर्णय चांगलेच असतात. तसे विचारू नये. केसचे काय झाले ताई तुमच्या? केस चालू आहे सर. निकाल लागेल तेव्हा खरे, नयन असे म्हणाले. कोर्टाच्या कामाचे असेच असते. गंमत म्हणून सांगतो, मागच्या वेळी कारखान्याच्या निवडणुकीत आम्ही पडलो. पराभव झालेला राजकारणी गप्पा कसा बसेल? मी हायकोर्टात धाव घेतली आणि काय अहो, त्यानंतर 5 वर्षांनी झालेली निवडणूक आम्ही जिंकलो. पण अजूनही त्या पहिल्या निवडणुकीच्या केसची सुनावणी कोर्टात चालूच आहे. तारखावर तारखा. कोर्ट म्हणजे विचित्र कारभार. कुणी तिची पायरी चढू नये असे मला वाटते. हा साहेब, कोर्टाचा एक जोक सांगतो. एका तरुणीवर कुणी आगाऊपणा केला. त्या तरुणीने कोर्टात केस केली. चहा घेऊन आलेला बाई म्हणाला. मग बाई, त्याला सजा मिळाली? खांडरेंनी विचारले. कैसी सजा और क्या? परसों तारीख थी. वो श्री और कर डालने वाले दोनों भी कोर्ट में आए थे. दोनों भी दंडे के सहारे चल रहे थे. बाई म्हणाला तसा फुललेल्या हास्यांचा दबदबा ओसरताच खांडरे म्हणाले. ताई, रागवू नका. एक गोष्ट सांगू का? असं माहेरी राहणे चांगले नाही. आता ठीक आहे, पण उद्या आई वडील गेल्यावर भाऊजाईंचे काही खरे नाही. अशा वेळी कोणी आपलं हक्काचे असावं. माझे ऐका हो. सारेच तसे नसतात. एक भाऊ या नात्याने सांगतो. कुणीही तुमच्या वयाच्या, प्लीज ऐका, रागवू नका. शांतपणे विचार करा, मग निर्णय घ्या. मेरी मुंह की बात छीन ली साहब आपने. मैं ही बोलने वाला था, लेकिन मैं पड़ा नौकर, छोटा आदमी होकर बड़ी बात कैसे कहूँ, इसलिए खामोश रहा. ताई साहब, तुम सोचो, जब तक हाथ पाँव में ताकत है तुम घर के काम संभाल लेती रहोगी. नौकरी शुरू है तब तक सभी संभाल लेंगे. बाद में दुत्कारते हुए निकाल देंगे. सर, खरं सांगू का? तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे, पण माझे सारे लक्ष आता मुलींवर केंद्रित आहे. त्यांना शिकवून मोठं केलं आणि त्यांची लग्न झाली की मला कुणाचीही गरज भासणार नाही. स्पष्ट बोलू का सर? लग्न करायचे कशासाठी? शरीर सुखासाठीच ना. मला त्याच सुखाची घृणा वाटते ज्याला तुम्ही आणि समाज सुख म्हणतात ना. तोच माझ्यासाठी नरक ठरला आहे. भाई, नरक ठरला आहे? जिवंतपणे मरणासन्न अनुभव आहे माझ्यासाठी ते. माफ करा साहेब, भावनेच्या आहारी मी जास्त बोलली. नाही, तसे नाही. उलट तुमच्या भावना दुखावल्याचे पाहून आम्हालाच वाईट वाटले. बरे, मी येतो असे म्हणत खांडरे आणि पाठोपाठ बाईजी बाहेर गेले. त्याच वेळी गायतोंडे तिथं आले. नयनला भावना व्यवस्थितीत पाहून ते परतू लागल्याचे पाहून तिने विचारले. भाऊ, काही झालं आहे का? खांडरे साहेब काय म्हणाले का? भाऊ, तसे काही नाही, पण खूप दिवसांनी कुणीतरी मायेची फुंकर घातली आणि हळव्या मनाला पूर आला. आता कसं स्वच्छ वाटते. बरे, तुमचे काही काम होते का भाऊ माझ्याशी? ताई, 4 दिवसांची रजा पाहिजे होती. काही विशेष काम आहे? नयनने विचारले. ताई, सकाळीच निरोप आला आहे. मला दुसरा मुलगा झाला. अरे वा, एवढी आनंदाची बातमी इतक्या उशिरा देताय भाऊ? भाईजी, जा 1 किलो पेड़े आना. वाह वाह सर जी, बहुत अच्छा. आज बड़ी खुशी का दिन है. पगार बढ़ी और आपको लड़का हुआ. मास्टर जी, आपका लड़का बड़ा शुभ है. आते ही हमारी पगार बढ़ी. एक बात कहता हूँ साहब जी, अब बंद कर दो. हम दो हमारे दो. बहन जी, मैंने भी ऑपरेशन किया है 2 लड़कियों पर. काय म्हणतोस?
अरे पण तुमच्या धर्मात धर्म अपनी जगह, नमाज के वक्त। क्या करेंगे जी 5-7 बच्चे पैदा करके, बेकारों की पोष। मैंने तो किया, साथ ही औरों को भी बोलता हूँ। क्या करने के ज़्यादा बच्चे सुबह उठकर घूमते हैं कुछ ना कुछ बेचते हुए गांव भर। जिस उम्र में उनको खेलना कूदना है उस उम्र में वे लोगों की धुतकारें सुनते हैं। क्यों उनके नसीब में ये पल। उससे अच्छा तो है 1 या 2 के बाद बंद कर दो। इन्हीं को अच्छा पढ़ाओ, कलेक्टर, तहसीलदार, डॉक्टर बनाओ। उनकी ज़िंदगी तो सुधर जाएगी और साथ ही अपना बुढ़ापा भी खुशहाल बनेगा। नहीं तो बूढ़ा होने के बाद भी बैठना पड़ेगा कपड़े की दुकान पर मीटर पट्टी लेकर, या नहीं तो लोहा लोखंड खरीदते बेचना पड़ेगा। भाई अरे किती छान बोलतोयस। अरे तुझ्यासारखे 10-12 आणखी तयार झाले ना तर हा लोकसंख्येचा जो विषय है तोच निपटेल। मैं भी उसी दिन की राह देख रहा हूँ। बाप रे, स्कूल छूटने का वक्त 5 मिनिट ऊपर हो गया। सारे स्टाफ के लोग चिल्लाते होंगे। म्हणत बाईजी लगबगीने बाहेर गेला। कोण म्हणते भाऊ की मुस्लिम बांधवांना कुटुंब नियोजनाचे महत्त्व पटले नाही म्हणून। हो ना, आता एक बाई तयार झाला आहे, पाठोपाठ अनेक येतील। तो दिवस मला जवळ दिसतोय, म्हणत नयन बाहेर पडली। बाई झोपा काढत जाऊ नकोस, निदान शाळा सुटल्याची घंटा तरी वेळेवर वाजत जा, एक शिक्षक म्हणत असताना नयन कार्यालयातून बाहेर आल्याचे दिसताच चपाचून निघून गेले। देखो ताईजी, देखो ये है हमारी लोकशाही। कोई 5 मिनट भी ज़्यादा देने को तयार नहीं, क्या होगा देश का। असं बडबडत बाईजी कुलूप लावू लागला। कुलूप उघडून नयन पाठोपाठ माधवीही घरात शिरली। समोर कलर टीव्हीवर नयनच्या मावस भाऊजाईचा फोटो होता। दोघेही किती प्रेमाने खेटून बसले होते। या जगात तसे क्षण नसलेली नयन एकटीच होती का। तिच्या जीवनातले सारे सुख काय दुसऱ्यांनीच वाटून घेतले का। इतरांचे सारे दुःखे का देवाने नयनच्याच जोडीत टाकलेत का। हातपाय धुवून ती पलंगावर टेकली। आई, आज तू जास्तच थकलेली दिसतेस, बस तू, मी चहा करून आणते आणि स्वयंपाकचीही बघते। मामा येईलच आता, असे म्हणत माधवी आत गेली। तिची माया पाहून नयनला लगबगून आले। तिचा हाच हळवा स्वभाव भाऊ, माधव आणि मीराला आवडत नसे। माधव मीराने तिला वारंवार बजावले होते। मीराच्या सततच्या टोमण्यांनी आणि वागण्याला कंटाळून नयनने भाऊचे घर सोडले होते। पहिल्याच भेटीत आपलंच घर समजून केव्हाही राहायला या, असं हक्काने सांगणाऱ्या वहिनीने नयनला बघितले तेव्हा तिचा चेहरा पाण्यासारखा झाला। मात्र तिने तोंड देखले स्वागत केले, परंतु त्यात आपलेपणा, ममत्व नयनला जाणवले नाही। दुसऱ्याच दिवशी नयनला जाणवले की कुठेही गेले तरी पळसाला पाने तीनच। पहिल्याच रात्री शेजारच्या शयनगृहामध्ये चाललेला संवाद तिच्या कानावर पडला। नयन आणि माधवी झोपल्यात असं समजून ती दोघे बोलत होती। माधवीचा डोळा लागला होता, परंतु नयन जागी होती। रात्र म्हटली की अनेक वर्षानंतरची तिच्या अंगावर काटा यायचा। तिला सदाशिव सोबतच्या त्या वेदनामयी रात्री आठवत। हलक्या आवाजातली धुसफूस तिला ऐकू आली। अहो, ही पिढा कायमची राहायला आली म्हणे। मला काय सांगतेस, मी बोलावलं पुन्हा या, त्रास झाला, आठवण आली की राहायला या, असे कोण म्हणाले होते। मला काय माहीत हो। ही बया पडत्या फडाची आज्ञा घेऊन घोरपडीप्रमाणे चिटकेल ते। अगं, कुणी चिखलात फसलंय म्हणून हात द्यायला जावे तर तो हात देणाराच मनगट पकडून खाली ओढतो, नाहीतर काय। या बयाला आता घराबाहेर कसं काढायचं ते पहा। आली तशी राहू दे 2 दिवस। तू उद्या माहेरी जाणार आहेसच, माझी सोय तर होईल ना। काय म्हणताय तसं तुम्ही। जग किती फसवा आणि मायवी असतं हे लक्षात येताच नयनला प्रकर्षाने विठाबाईची आठवण झाली। तिला खूप राग आला। सकाळी तिने परत भाऊंकडे जाण्याची तयारी केली, परंतु स्वार्थी पोटी भावाने त्याची बायको येईपर्यंत थांबण्याचा आग्रह केला। आई, चहा घे। माधवीच्या आवाजाने ती बाणावर आली। चहाचा पहिलाच घोट घेताच खूप छान झाल्याचे तिच्या लक्षात आले। छोट्या वयात माधवी स्वयंपाकही चांगला करीत असे।
स्वार्थापोटी का होईना पण मीराने माधवीला स्वयंपाकामध्ये चांगलेच तरबेज केले होते. छोटीशी चूक झाली तरी शिव्यांची लाखोट ठरलेली असायची. म्हणून माधवीसुद्धा डोळ्यात तेल घालून काम करीत असे. बाहेर मोटरसायकल थांबवल्याचा आवाज आला तशी नयन आला वाटते मामा तुझा असे म्हणत उठून बसली. रात्रीच्या जेवणानंतर वरील सिनेमे पाहत असताना पलंगावर माधवी झोपल्याचे नयनच्या लक्षात आले. तिने आवाज दिला तसा दादा म्हणाला, झोपू दे, कशाला उठवतेस? उठवू नको, मी आज झोपतो असे म्हणत त्याने सिनेमावर लक्ष केंद्रित केले. सिनेमा संपला तेव्हा बराच उशीर झाला होता. तिचा दादा चक्क गोरत होता. त्याची झोपमोड नको म्हणून त्याला न उठवताच नयन काहीशा अंतरावर लोळली. काही क्षणात तिलाही झोप लागली. रात्री कुणाच्या तरी स्पर्शाने नयनला जाग आली. कुणीतरी एकदम जवळ झोपले होते. कोण? मी कुठं आहे? सदा इथे कसा? असे पुटपुटीने तिने खाडकन डोळे उघडले. खोलीत गुडूप अंधार होता. क्षणात तिला आठवले, हे घर तर दादाचे आहे. म्हणजे तो आज दादाच्या विजेचा शॉक बसावा त्याप्रमाणे ती उठण्याचा प्रयत्न करीत असताना दादा म्हणाला, उठू नको नयन, झोप. दादा हे काय? मी नयन, तुझी बहीण आहे रे. कोण बहीण? कुणाच्या दादा? तू अनेक वर्षापासून उपाशी आहेस. मला या क्षणी तुझी गरज आहे. तुझी माझी गरज आणि नाते एकच, नरमादी. तो तसे म्हणत असताना नयनला कुठून बळ आले ते तिला समजले नाही. आपल्या बोलण्याच्या स्पर्शाचा परिणाम होतोय हे पाहून तिचा दादा गाफील राहिला. त्याचा फायदा घेऊन त्याला ढकलून देत धडपडत नयन उठली. अंधारात तिने चाच पडले आणि तिचा हात विजेच्या बोर्डावर पडला. दुसऱ्या क्षणी खोली प्रकाशाने न्यावून निघाली. एकदम झालेल्या प्रकाशाने तो जास्तच गोंधळला. नयनने दुसऱ्या क्षणी दार उघडले आणि ती दाराबाहेर येऊन उभी राहिली. कार्यालयात बसलेल्या नयन पुढे भाईने 4 पत्रे आणून ठेवली. त्यातील एका पत्रावरील पत्ता पाहताच तिचा चेहरा आनंदाला. टपोरे मोत्यागत अक्षर असलेले ते पत्र संजीवनीचे होते. सुरुवातीपासून संजीवनीचे अक्षर अत्यंत सुंदर व वळणदार होते. बाकीची पत्र बाजूला करून नयनने संजीवनीचे पत्र उघडले. संजीवनीने सुंदर वळणदार अक्षरात लिहिले होते, आई, आज सकाळीच तुझे आणि माधवचे पत्र मिळाले. मामींच्या त्रासामुळे तुम्ही घर सोडलेत हे समजलं. राहून राहून मला एकच प्रश्न पडतो की तुझ्याच मागे नशीब का हात धुवून लागले? किती वर्षे सर्वांचा छळ सहन करणार आहेस? माहेरी राहूनही तू किती दिवस सासुरवाशीप्रमाणे भोग भोगणार आहेस? तू असे कुणाचे काय वाकडे केलेस की सारे तुला त्रास देतात ग? मामीचे सोड, पण माधव मामाही सतत तुझा पाणउतारा करत असतो. आजी तर असूनही नसल्यासारखी आहे. भाऊ, माझे आजोबा, तुझे वडील पण त्यांच्या वागण्या बोलण्यातून त्यांच्याशी आपल्या असलेल्या नात्याची कधी जपणूक झालेली दिसत नाही ग. जाऊ दे, आधीच तू दुःखी असतेस. मी अजून तुला कशाला दुःख देऊ? पण आई, घाबरू नकोस. आता मी माझे शिक्षण संपवते आहे. मी कुठेही नोकरी करेन. मग आपण आपल्या लाडक्या माधवसह वेगळे राहू, मजेत राहू. आपण तिघी सोबत असलो म्हणजे कुणालाही घाबरायची भीती नाही. आई, आपण वेगळे घर घेतले ना की मग मी तुला असे सुखात ठेवीन ना की तुला मागचे दिवस आठवणारही नाही. वाचता वाचता पत्रातील सारी अक्षरे अंधुक झाली. का बरे असे? चष्मा लागतो की काय? परवाच तर डोळे तपासले होते. असे प्रश्न डोकावत असताना नयनला गालावर आलेला ओलावा जाणवला. अच्छा, संजीवनीने लिहिलेल्या सुंदर आणि स्वप्नाळू पत्रामुळे डोळे भरून आले होते आणि म्हणून अंधुक दिसतंय. तर एवढीशी माझी पोरगी पण किती हुशार झाली. परिस्थितीची जाण तिला किती लवकर आली. परिस्थिती माणसाला घडवते म्हणतात, तेच खरे. भाऊची, माधवची, मीराची बोलणी प्रसंगी मार खात संजीवनी सारे शिकली होती. पुढे काय लिहिले आहे संजीवनीने असं म्हणत डोळे स्वच्छ करीत नयनने पुढे वाचायला सुरुवात केली. संजीवनीने लिहिले होते, आई, काल 6 माहीचा निकाल लागला. आनंदाची गोष्ट म्हणजे मी वर्गातून आणि शाळेतून पहिली आले आहे. आई, अजून एक महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे मी आईचे प्रेम या विषयावर लिहिलेल्या निबंधातही शाळेत पहिली आली आहे.
आई, तुझ्या आशीर्वादाने हे यश मला मिळाले आहे. आई, खरे सांगू का, तो निबंध लिहायला तर घेतला, पण काय लिहावे हे समजत नव्हते, सुचतही नव्हते. मग अचानक काहीतरी आठवले आणि तुझा फोटो काढला, त्याला नमस्कार केला. त्या फोटोला म्हणजे तुला समोर ठेवून मी तो निबंध लिहिलेला होता. परीक्षकांनी, शिक्षकांनी खूप स्तुती केली, कौतुक केले. बक्षीस समारंभ 15 दिवसांवर आहे, पण काल प्रार्थनेच्या वेळी माझ्या बाईंनी मला तो निबंध वाचायला लावला. तो वाचत असताना माझे जाऊ दे, पण माझ्या शिक्षकाच्याही डोळे पुसत होते, तर काही शिक्षक मत प्रयासाने आशीर्वाद दाबत होते. आई, माझ्या मुख्याध्यापक सरांची इच्छा आहे की त्या कार्यक्रमासाठी तू यावं. शाळेतर्फे तुला आज किंवा उद्या फोन येईलच. आदर्श माता म्हणून तुझाही सत्कार करण्याची सर्वांची इच्छा आहे. माझी सुद्धा इच्छा तीच आहे. आई, येशील ना गं? पुन्हा डोळ्यासमोर अंधार झाला. रुमानाने डोळ्याच्या कडा टिपत नयन पुटपुटली. येईल हं बाळा, निश्चित येईल. अगं, अशीच मोठी झालेली, आकाशाला गवसणी घालणारी संजू मला पाहिजे आहे. मला खूप खूप आनंद झाला ग बाळा, खूप आनंद झाला. संजीवनीने पुढे लिहिले होते. आई, तू एक लक्षात ठेव हं, तुला यायचे आहे. तू येईपर्यंत मी कार्यक्रमासाठी जाणार नाही. तू आली नाही तर मी बक्षीस घेणार नाही. ये हं, मी वाट पाहते तुझी. मामाकडे राहताना काळजी घे. काम जास्त करू नको. बरं झालं माधव मामा, मीरा मामीची बोलणे कमी झाली. तुला आता बरं वाटत असेल. नाही ग राणी, मला परत माधव मामाकडेच यावं लागलं. तुला कसं सांगू, समाजात सारेच माझ्याकडे एक नारी भोग वस्तू म्हणूनच पाहतात आहे. कुणाचे पत्र आहे? नयनच्या कार्यालयात आलेल्या गायतोंडेंनी विचारले. संजूचे. ती सामायिक परीक्षेत पहिली आली आहे. निबंध स्पर्धेतही शाळेतून प्रथम क्रमांक मिळवला आहे. मला बक्षीस समारंभाला बोलवत आहे आणि संजीवनीने लिहिले आहे की तिचे शिक्षक माझ्या आदर्श माता म्हणून सत्कार करणार आहेत शाळेत. वा, योग्य व्यक्तीचा सत्कार होतोय. तुम्ही सत्कार स्वीकारायला ना, तर त्या पुरस्काराचा सन्मान वाढेल, पुरस्काराचीही शान वाढेल. ज्या लेकराचे कौतुक स्वतःच्या डोळ्यांनी पहा. असे आनंदाचे क्षण पकडून ठेवा. अशा शिदोरीची तुम्हाला आवश्यकता आहे. तुम्ही पुन्हा भाऊंकडे आलात वाटते. हो, मागे तुम्ही म्हणतात तेच बरोबर. त्या रात्री तुमचे म्हणणे पटले, जेव्हा सख्या मावस भाऊच असा नालायक आणि मूर्ख म्हणजे? गायतोंडेंनी मध्येच विचारले. नाही, सुदैवाने तसे घडले नाही. त्या रात्री त्याचा हेतू ओळखून 2 वाजल्यापासून सकाळी चांगलं उजेडपर्यंत मी दारातच बसून होते, म्हणून वाचले. त्याला माहिती होते माझ्या गळ्यातील मंगळसूत्र नामधारी बुजगावणं आहे. त्याच्या काडीचाही आधार नाही. माहेरकडून तशी बहिष्कृतच, आणि म्हणून रात्रीच्या काळोख्यात त्याने तोंड काळे करण्याचा प्रयत्न केला, परंतु मी त्याला आणि त्याचा हेतू सफल होऊ दिला नाही. नयन बोलत असताना बाईजी आत आल्याचे पाहून नयनने विचारले. बाईजी, क्या बात है? भाई साहब, ये लेटर अध्यक्ष साहेब ने भेजा है, म्हणत बाईने दिलेले पत्र नयन वाचत आनंदाने म्हणाले. भाऊ, आनंदाची बातमी आहे. आपल्याला मॅट्रिकची परवानगी मिळाली आहे. वा वा ताई, अभिनंदन. तुमची मेहनत फळाला आली. कुणाला सांगितले तर खरे वाटणार नाही, परंतु आज दिसणाऱ्या या प्रचंड वृक्षाचे रोपटे तुम्ही लावले आहे. एका मुलापासून तुम्ही शाळा सुरू केली आणि आज तुमच्याकडे तुम्ही घेतलेल्या प्रचंड मेहनतीतून शाळा मॅट्रिकपर्यंत झाली आहे. हजारो विद्यार्थी आले गेले. 30पेक्षा अधिक कर्मचारी आज कार्यरत आहेत. या साऱ्या प्रवासाचा मी साक्षीदार आहे. याचा मला अभिमान आहे. बस आता फक्त एकदा का अनुदान मिळाले की गंगेमध्ये गोडे नाहिले. ताई, तुमचे अभिनंदन करावे तेवढे कमी आहे. मिळेल भाऊ, मिळेल. ग्रँटसुद्धा मिळेल. पूर्ण पगार आणि थकबाकी मिळेल. एक लक्षात ठेवा, तुम्ही नुसते साक्षीदारच नाही आहात, तर भागीदार आहात. प्रत्येक सुख दुःखात वाटेकरीसुद्धा आहात. कमी पगार आहे म्हणून अनेक शिक्षक मध्येच सोडून गेले, परंतु तुम्ही मात्र कायम सोबतीला आहात. म्हणून या यशात तुमच्याही सिंहाचा वाटा आहे.
हा तुमचा मोठेपणा झाला ताई, गायतोंडे बोलत असताना पुन्हा अचानक आत आलेला बाईजी म्हणाला, ताईजी ताईजी, आपके भाई साहेब आ रहे हैं, साथ में एक जीप भी है. काय माधव, शाळेत जीप घेऊन काय झाले असेल? आपने ठीक से देखा? नयन आश्चर्याने विचारत असताना आत आलेला माधव घाबऱ्या आवाजात म्हणाला, ताई ताई. माधवच्या तोंडून अनेक वर्षांनी ताई हा शब्द नयन ऐकत होती. गेली अनेक वर्ष त्या दोघांमध्ये तसा अबोलाच होता. प्रसंगी दोघे एकमेकांशी हिराईतपणे संबोधत असत. नयनला तशी गप्प पाहून माधवच पुढे म्हणाला, ताई चल लवकर, संजीवनीचा अपघात झाला आहे. काय, कुठे? माधव, तू काय म्हणतोस? तुला कोणी सांगितले? ताई चल, वेळ गाळू नकोस, लवकर निघायचे आहे, माधव म्हणाला. भाऊ मी निघते, ती गायतोंडेंना म्हणाली. जा लवकर जा ताई, गायतोंडे म्हणत असताना बाईजी माधवीला तिच्या वर्गातून घेऊन आला. बाई म्हणाल्याप्रमाणे माधव जीप घेऊनच आला होता. जीपमध्ये बरेच पाहुणे होते. डोळे भरलेले असल्यामुळे नयन त्यांना ओळखू शकली नाही. तसेच तिला कुणी बोलायचाही प्रयत्न केला नाही. परिस्थिती कशी वेगळीच निर्माण झाली होती. कुणी बोलावे, कुणास बोलावे? बरे, तिथे काय घडले ते तरी कुणाला पूर्ण माहीत होते असेही नाही. सारे कसे अचानक विपरीत घडले होते. जीप तिच्या वेगाने धावत होती. त्यापेक्षाही अधिक वेगाने नयनच्या विचारांचा अश्व धावत होता.